स्टार्ट. परिच्छेद. पूर्वी संवादाची फारशी साधने उपलब्ध नव्हती. प्रत्यक्ष भेटून किंवा पत्राच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधला जायचा. हल्लीच्या आधुनिक युगात कम्युनिकेट करण्यासाठी बरीच साधनं उपलब्ध झाली आहेत. या साधनांमुळे जगाच्या या टोकावरील त्या टोकावरच्या माणसाशी जोडला गेला, पण त्यांच्या जवळच्या नात्यामधील कम्युनिकेशन गॅपची छाया गडद होऊ लागली आहे. घरातील माणसे घरातल्या माणसांशी महिना बोलत नाही. बोलली तरी त्यांच्यात संवादाऐवजी वितंडवादच अधिक असतो. उदाहरणादाखल नवरा बायकोच्या नात्याची अवस्था बघा. पती पत्नीमध्ये अनेकदा दोघेही आपापल्या ठिकाणी योग्य असले तरी परस्परांसाठी अयोग्य ठरतात. आपापसातील विरोधाभासावर संवाद न साधल्याने कितीतरी नाती तुटल्याची उदाहरणे आहेत. पती पत्नीचे नाते सर्वस्वी प्रेम आणि विश्वासावर अवलंबून असते. प्रेम असो की विश्वास हा सुसंवादाशिवाय टिकून राहू शकत नाही. भांड्याला भांडे लागते त्याप्रमाणे पती पत्नी या पवित्र नात्यात घरगुती वाद होणे स्वाभाविक आहे. पण या वादाच्या आगीवर संवादाचं पाणी वेळीच टाकल्या गेलं पाहिजे. आजच्या काळातील पती पत्नी दोघेही उच्चशिक्षित आणि आर्थिक स्वावलंबी झाली आहेत. त्यामुळे कुणी कोणाचे ऐकायचे या अहंकारी भावनेवरूनच खरा वाद होतो. यावर संवाद साधल्या गेल्यास नात्यातील माधुर्य टिकून राहू शकेल. त्यामुळे ज्या गोष्टी पटत नाही त्यावर मनमोकळा संवाद साधता आला पाहिजे. मेड फॉर ईच अदर हा घासून पुसून स्वच्छ करून फक्त वापरायचा शब्द नाही, तर एकमेकांनी एकमेकांच्या विचार प्रवाहाला समजून घेऊन जगण्याचा मार्ग आहे हे समजून घेतले पाहिजे. तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होतो. काम, शाळा, नोकरी यामुळे अधिक वेळ मिळत नाही. त्यातच तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नात्यातील संवाद कमी होतो. त्यामुळे नातेसंबंध दृढ करण्यासाठी आता आपल्याला संवादाचे दरवाजे उघडावे लागतील. संवाद ही कला आहे. आपण काय बोलतो यावर नात्याचे भवितव्य अवलंबून असते. आपल्या बोलण्याने एखाद्याला प्रेरणाही मिळू शकते किंवा एखाद्याचे मनही दुखू शकते. परिच्छेद. समोरच्याचे मन दुखणार नाही असे बोलता आले की तो संवाद ठरतो. अर्थात संवाद ही कला असली तरी त्यासाठी फार काही मोठ्या स्किल्सची आवश्यकता आहे असे नाही. आपल्या प्रेमाच्या माणसांशी बोलताना मनात आणि शब्दात प्रेम, आपलेपणा आणि आत्मीयता असली की प्रत्येक शब्द संवाद ठरतो. समोरच्याचे ऐकून आणि समजून घ्यायची तयारी असली तर क्षणात हा संवाद सुसंवाद बनतो. घरी गेल्यावर कुटुंबियांशी संवाद साधण्यात किती आनंद वाटतो हे काही मी तुमच्यासारख्या सुजाण वाचकांना सांगायची गरज आहे असे वाटत नाही. काही झाले तरी मानव हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे प्रत्येकाला दुसऱ्या व्यक्तीशी बोलण्याची गरज भासते. स्वतःचे विचार, अडचणी, भावना व्यक्त केल्याशिवाय माणसाला हायसं वाटत नाही. संवाद साधणे ही देखील एक कला आहे. कधीही बघा, मार्केटिंग क्षेत्रातील माणसे ही बडबड्या स्वभावाची असतात. म्हणूनच ती माणसे आपली वस्तू व त्याचा उपयोग समोरच्याला पटवून देण्यात यशस्वी ठरतात. पण हेच कौशल्य सर्वांकडे असेलच असे नाही. अगदी भिकारी देखील
त्याचे संवाद कौशल्य वापरून थोडेफार पैसे स्वतःच्या पदरात पाडून घेतोच की नाही. स्टॉप.